प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 13 ऑगस्टचा भाग अतिशय उत्कृष्ट दाखवलाय त्यांनी. कला म्हणत असते, मी काही सजेस्ट करू का तुम्हा सगळ्यांना? मग आता आबा म्हणतात, बोल ना बाळा, काय सांगायचंय तुला? कला म्हणते, एक पर्याय आहे, आपल्याला गुणवत्तेमध्ये तडजोड करायची काहीच गरज नाहीये. लोकांमध्ये चांदेकर ज्वेलर्सचे दागिने आहेत, ह्यातच त्यांना अभिमान वाटतो. आपण आयुष्यात मोठी गोष्ट पार पाडली, दागिने घेतले म्हणजे अशी भावना असते प्रत्येकाच्या मनामध्ये. दागिना हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कोणासाठी आठवण असते, कोणासाठी वारसा असतो, कोणासाठी आरसा असतो, कोणासाठी पहिली कमाई असते, तर कोणासाठी प्रेरणेचं ते प्रतीक असतं. खरं तर कला खूप छान बोलली आहे. आता कला म्हणते, सर्वसामान्य माणसं, मध्यमवर्गीय माणसं अगदी विचार करून पैसे साठवून दागिने घेतात. एखादा दागिने साठवायचे किंवा एखादे दागिने घ्यायचे म्हणल्यावर घरामध्ये सोहळाच असतो. अगदी लग्नातलं मंगळसूत्र, एंगेजमेंटच्या अंगठ्या, लहान बाळाच्या पायातले, हातातले वाळे, या सगळ्याला डिमांड आहे. लग्न म्हटलं की प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये आपल्या मुलींना अगदी आयुष्यभराचं सुख द्यावं. मग ते आईवडील श्रीमंत असो की मग गरीब, अगदी सर्वसामान्य माणसांना ते स्वप्न पूर्ण करताच येतं असं नाहीये. आपण त्यावेळेला दिलासा देऊ शकतो त्यांना की आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायला तुमची मदत करू. असं केल्याने आपला खप प्रत्येक वर्गापर्यंत जाईल. मला असं वाटतं की आपण कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचे टॉप डिझाईन 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवायला सुरुवात केली तर किती छान सजेशन दिलंय ना प्रेक्षकांनो. खरं आहे, आपल्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये दागिना हा सोहळाच असतो. आमच्यासाठी तर खरंच आहे. तुम्हाला पण असंच वाटतं का? मला कमेंट करून नक्की कळवा. कलाने हा उपाय सुचवल्यानंतर सगळेजण कलाकडे बघतच राहतात. आबा तर म्हणतात, वा सुनबाई वा, लाखात एक गोष्ट बोललीस बघ, लई भारी. तिथे असलेले सगळेच जण कलावर फार इम्प्रेस झाले त्या प्रेक्षकांनो. अद्वैतने आणि सरोजने तर काही रिॲक्शन दिली नाहीये. खरं तर सरोज एवढी हुशार आणि इतकी चांगली बाई असून सुद्धा ती कलाच्या एवढ्या चांगल्या गुणांकडे का कानाडोळा करते हे तिलाच ठाऊक. आता आबा म्हणतात, वा बेटा, आज तू खरंच खूप छान बोललीस. काय रे अद्वैत, तुला काय वाटतं? पण अद्वैत आणि सरोज मात्र शांत बसलेले आहेत तिथे, कोणी काही बोलेना. पण आता मध्येच त्यांनी ही रोहिणी दाखवली आहे. या रोहिणीची चालू असते तगमग, कारण कला गेलेली आहे ऑफिसला. रोहिणी विचार करते, ही कला साळसूतपणाचा आव आणून खूप हुशारी करते. ही जर सगळीकडे अशी मध्ये मध्ये करत असली ना तर डॅड सगळं तिला सोपवून मोकळे होतील आणि मग आम्ही बसू असेच मोकळ्या हाताने. आतापर्यंत अद्वैतला सगळ्यापासून लांब कसं ठेवायचं हा प्रश्न होता, पण त्याला गुंडाळणं सोपं आहे. त्याला फक्त फॅमिली म्हटलं की तो भावनेच्या भरामध्ये वाहून जातो. ही कला ही खूप शहाणी आहे, महाशहाणी आहे. आणि हो, त्या राहुलला सुद्धा सावध राहायला शिकवायला पाहिजे. प्रेक्षकांनो, या बाईचा काय माहेरच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे कोणास ठाऊक. अरे, स्वतःच्या स्वकष्टावरती हिमतीवर सगळं कमवावं, आई वडिलांच्या जीवावर जगणं हे कुठलं शोभून दिसतं? कुठल्याच मुलीला शोभत नाही हे. खरं तर मुलाला सुद्धा शोभत नाही. प्रत्येकाने आपलं अस्तित्व स्वबळावर आणि स्वकष्टावर कमवावं असं माझं मत आहे. असो, प्रत्येकाच्या परिस्थिती या वेगवेगळ्या असतात, आपण त्याबद्दल काही मत मांडू शकत नाही. तर आता इथे सोहम आणि या काजलचा सीन त्यांनी दाखवलाय. सोहम जरा अपसेट असतो कारण त्याची एकच पेंटिंग विकली गेलेली असते. काजल त्याला म्हणते, काय मित्रा, अरे कॉफी घे, कसलं भारी वाटलं नाही आज कॅफेमध्ये, आणि तुझ्या पेंटिंग्सची अरेंजमेंट एकदम कडक झाली नाही. सोहमने जरा चेहरा पाडलेला असतो. काजल म्हणते, काय झालं, चांगली नाही झाली का कॉफी? सोहम म्हणतो, अगं नाही तसं काय नाही, सोड ना, छान झाली आहे कॉफी. आता काजल म्हणते, अरे मित्रा, ये तू चिटिंग होई. तू आपल्याला नेहमी सांगतो काही लपवायचं नाही, सगळं सांगायचं, आणि तू आपल्याला काहीच बोलत नाही. चल, तुला पण सांगावं लागेल, काय झालंय तुला, सांग बरं पटकन. आता सोहम म्हणतो, अगं तुझा मालक तू म्हणजे इथे ठेवेल ना या सगळ्या पेंटिंग, कारण दिवसभरात एकच पेंटिंग गेली आहे ग. काजू म्हणते, अरे ठीक आहे ना, अरे आज पहिल्याच दिवशी तुझं एक पेंटिंग गेलंय म्हणजे सॉलिड काम झालंय. अरे उद्या आजूबाजूच्या लोकांना कळेलच की इथे पेंटिंगचं एक्झिबिशन आहे, मग सॉलिड गर्दी होईल बघ इथे. बरं चल, 3 म्हणायच्या आत ही कॉफी पटकन प्यायची. सोहम म्हणतो, ए काय, तू काय माझी आई आहेस का मला एवढं रागवायला? काजू म्हणते, आई तर नाही आपण, पण आईच्या नंतर मात्र आपण आहे, कारण आपण मित्र म्हणलं ना कोणाला की त्याची काळजी घेतोच. आई नाहीये म्हटल्यावर तुझी काळजी मीच घेईल ना. बरं चल, पटकन ती कॉफी पी बरं. 1 2 आणि आता सोहमने ती कॉफी पटकन पिली आहे. मग काजू म्हणते, ये होईना बात मित्रा. सोहम म्हणतो, खरंच जातील ना ग माझ्या पेंटिंग्स? आता काजू म्हणते, अरे यार कसं समजवू तुला, तू चांदेकर आहेस यार, पेंटिंग गेल्या काय नाही गेल्या काय, पैसे मिळाले काय नाही मिळाले काय,
तुला काय फरक पडतो? आता हा मनामध्ये विचार करतो सोहम, गुंडेश्वर हे मी तुझ्यासाठीच करतोय. मला माहिती आहे तुला पैशाची किती गरज आहे. जास्तीत जास्त जर पेंटिंग्स विकल्या गेल्या तर मी तुला जास्ती मदत करू शकेल ना मोठ्या प्रमाणामध्ये. तू पण ना तुझ्या कलाताईसारखी स्वाभिमानी आहेस. तुला असेच पैसे दिले तर तू थोडीच घेणार आहेस माझ्याकडनं. या निमित्ताने घेशील तरी पैसे माझ्याकडनं तू. हा त्याच्या विचाराच्या तंद्रीमध्ये अडकलेला असतो तेव्हा काजू त्याला म्हणते, ए तंद्री बहादर, अरे काय कुठे हरवलायस? बरं चल तू बस थोड्या वेळ, आपल्याला खूप कामं आहेत, आपण पटकन कामं आटपून आलो. आता ती तिच्या कामाला जाते काजू. प्रेक्षकांनो, आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे 200 एपिसोड पूर्ण झालेत. अभिनंदन सगळ्या टीमचं आणि खूप खूप कौतुक मालिकेचं. सगळे कलाकार जबरदस्त ऍक्टिंग करतात. सगळ्यांची मनं जिंकली आहे या मालिकाने. आबा म्हणतात की आपल्या सुनबाईने सगळ्यांची मनं जिंकली आहे. कला सांग बरं पुढे. कला म्हणते, मला असं म्हणायचंय की आपले डिझाईन्स मध्यमवर्गीय लोकांसाठीच असतील, त्याच्यामध्ये काही तडजोड नसणारच आहे. त्याचं कसं काय करता येईल याचा मी विचार करतेच. फक्त 1 ग्रॅम सोन्यामध्ये त्या पूर्ण डिझाईन्स बसवायचा आपण अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आबा म्हणतात, हे नवीन कलेक्शन आपण लगेच बाजारात आणूया आणि आपण ह्या कलेक्शनला कला आविष्कार म्हणूया. काय बाई, आजोबांना कौतुक आहे कलाचं. आता हे सगळेजण म्हणजे कलाचं खूप कौतुक करतात. ऑफिसमधले इतर लोक ते म्हणतात की मॅडम किती सोपं करून सांगितलं तुम्ही हे सगळं, आम्हाला मार्केटिंग करायला इझी जाणार आहे. आता लगेच ते मध्येच म्हणतात, ते श्री तुम्हाला सगळी सोपी कामं करायची आहे का? आता ते दुसरे दादा म्हणतात की काम कुठलं सोपं नसतं सर, पण मार्केटमध्ये असं आपण प्रचार केला तर चांदेकर ज्वेलर्सला या पब्लिसिटीचा फायदाच होणार आहे. नाही म्हणजे आपल्याला प्रोडक्शन आणि प्रॉफिट या दोन्हीचा समन्वय चांगला साधता येईल बघा. आबा म्हणतात, मला कला जे काही बोलली आहे त्यातला शब्द पटलाय. मग आता ते बाकीचे जण पण म्हणतात, हो आम्हाला पण पटलाय मॅडमचा शब्द, आपल्याला खूप प्रॉफिट होईल यामुळे. आता आबा म्हणतात, फार हुशारीनं बोलली बरं का कला. अरे अद्वैत, तू काहीतरी बोल बाबा, म्हणजे मीटिंगची सांगता करता येईल. आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना जर पटलं असेल आणि आपल्या कंपनीला प्रॉफिट होणार असेल तर माझी काय हरकत असणार आहे, करून घ्या हे सगळं काय करायचंय ते. आता तो सानिकाला सांगतो, सानिका तू मॅडम सोबत जा आणि डिस्कस कर काय काय आयडिया आहेत त्यांच्या, आणि बाकी डिपार्टमेंट्सबद्दल त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांग. आता सानिका तिथेच असते. ती म्हणते, बरं ठीक आहे सर. आता ते आबा म्हणतात, ठीक आहे, तर आपण हे नवीन कलेक्शन गणपतीमध्ये लॉन्च करूया. म्हणजे आता आपल्याला 3-4 दिवसामध्ये तरी प्रोडक्शन सुरू करायला हवं. पुढच्या कामाचा अहवाल समजा घेतलाच गेला पाहिजे तवा. आता ही मीटिंग संपली तरी चालेल. आणि आता ते या मीटिंगची सांगता करतात. मग प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून जातात. असो, पण आता हे सगळे लोक गेल्यानंतर आबा अजून कौतुक करतात कलाचं. आबा म्हणतात, सुनबाई तू जर अद्वैत सोबत आमच्या या बिझनेसमध्ये उतरलीस ना तर आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं नाव 7 समुद्र पार नेशील. काय आहे ना, आमचा अद्वैत आहे ना गरम डोक्याचा आहे जरा, आणि तू कशी आहे, शांत आहेस. आमचा अद्वैत ताड का फाड बोलून मोकळा होतो, पण तू संयमानं घेतेस पोरी. तुमची जोडी सगळ्या गोष्टींचा समतोल साधेल बघ. बरं चालू दे तुमचं, मी निघतो आता. आता ही कला मनामध्ये तिच्या गुदगुल्या आल्यात. म्हणजे छान वाटलं तिला अद्वैतबद्दल आणि तिच्याबद्दल आबा चांगलं बोलले तर. आता सगळेजण निघून जातात आणि राहुल नुसता तिथे विचारच करत बसतो बिचारा, पण तोही निघून जातो. अद्वैत कलाला म्हणतो, हे बघ खरे तू नसत्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन घोळ नको घालूस, कोणी नसतं तिथे तेव्हा. कला म्हणते, हे बघ मी काहीही घोळ घालणार नाहीये. बरं चल मला कामाला लागू दे. उगीचच तू माझ्याशी वाद घातलास तर माझा वेळ जाईल. माझ्याकडे खूप कामं आहेत, आता येऊ नकोस आता माझ्याशी वाद घालायला माझ्या मागे मागे. असं म्हणून कला निघून जाते. अद्वैतला येतो राग. असो, पण आता ही सरोज पण फोनवर कोणाशी तरी वैतागली आहे. कोणाची बॅलन्स शीट कोणाला तरी चेक करता येत नसते. आता रोहिणी म्हणते, काय झालं सरोज वहिनी, किती चिडचिड करतेस तू. आता सरोज म्हणते, तू माझं डोकं तापवू नकोस रोहिणी, आधीच टेन्शन आहेत माझ्या डोक्याला. आता रोहिणी म्हणते, अगं मला माहिती आहे सरोज वहिनी तुझं डोकं का फिरलंय. राहुलने मला सगळं सांगितलंय ऑफिसमध्ये काय झालंय ते. मला एक कळत नाहीये सरोज वहिनी, अद्वैतने सगळा बिझनेस हँडल केलाय की ते सुद्धा एक हाती, आणि कला अचानक अशी काय पुढे पुढे आली आहे ग. खरं सांगू का तुला, मला या सगळ्यामध्ये ना डॅडचा खूप राग आलेला आहे. म्हणजे बघ ना, त्यांचा किती विश्वास होता आतापर्यंत अद्वैतवर. सगळीकडे आपलं माझा अद्वैत, आणि आता काय सगळीकडे कला. आता तीच त्यांची सख्खी झाली आहे आणि आपण सगळे बाहेरचे झालोय बघ. सरोज वहिनी, येत्या काही दिवसामध्ये आपल्याला जर काही करावं लागलं ना तर त्या कलाची परमिशन न घ्यावी लागली म्हणजे मिळवलं बाई.
बरं जाऊ दे, माझा फोन आलाय, मी जरा आलेच रोहिणी असं बोलून तिथून निघून जाते. पण अरे यार, ही सरोज खरंच हलक्या कानाची आहे. ती लगेच विचार करते रोहिणीचं बोलणं अगदी चुकीचं नाहीये, या कलाला आवर घालायलाच हवा. आता बघा प्रेक्षकांनो, ही असा विचार करते आणि त्या कलाला इतकी वाटेल ते बोलते. बाप रे, आता ही कला बाहेरून आली आहे आणि पाणी पित असते. आता लगेच ही सरोज एवढी बोलते तिला फटाफटा. कलाला सोफ्यावर बघून सरोजचा संताप झाला आणि तिची सासू जागी झाली. बाबा ती कलाला म्हणते, काय ग, समजतेस काय तू स्वतःला? आज आमच्या बरोबर ऑफिसमध्ये यायची संधी काय मिळाली, म्हणजे मालकीण झालीस का तू? आल्या आल्या अंजूने तुला हातात पाणी दिलं, ग्लास इथेच ठेवून दिलास तू, ग्लास सुद्धा नेऊन ठेवला नाही स्वयंपाकघरामध्ये, त्यावरूनच तुझे रंग दिसताय. आज आल्या आल्या तू पाणी मागितलंस हातामध्ये, उद्या ऑफिसमध्ये केबिन मागायला कमी करणार नाहीस तू. ऑफिसमधनं घरी आल्यावर नुसत्या ऑर्डरी सोडशील नाही का ग? नाही, तसंही आज पहिल्याच दिवशी मीटिंगमध्ये गरज नसताना तू शहाणपणा केलाच आहेस. एक लक्षात ठेव, इतकी वर्ष आम्ही उत्तम बिझनेस करतोय, तुझ्यामुळे आमचं काहीही अडणार नाहीये. आम्ही ज्वेलरी बिझनेसमध्ये नंबर 1 आहोत. केवळ नाईलाज म्हणून तू आज ऑफिसमध्ये आलेली आहेस. आमच्या बिझनेसमध्ये जरा जरी नाक खुपसायचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आपल्याला जेवढं काम येतं ना तेवढंच करायचं. लायकीपेक्षा जास्त वागायला लागलीस ना, तर बघच मी तुझं काय करेल ते. बिचारी कला इतकी कानकोंडी होते. आता ती सरोज म्हणते, खूप नाटकं झाले तुझे. अद्वैत, उद्यापासनं ही मुलगी मला ऑफिसमध्ये दिसता कामा नये. स्वामीनाथनच्या डिझाईन्स व्यतिरिक्त हिने कशातही नाक खुपसलेलं मला चालणार नाहीये. पण आता अद्वैत या सरोजदाईंचा पचका करतो. तो म्हणतो, अगं आई, आपल्या मीटिंगमध्ये जे काही मुद्दे मांडले जातात ना, ते सगळे प्रॅक्टिकली उतरवावे लागतात. नाही म्हणजे हिने जी आयडिया सजेस्ट केली आहे ना, ती सगळ्यांनाच आवडली आहे. आई, तिने ऑफिसमध्ये ज्या काही आयडिया प्रेझेंट केल्या आहेत त्याचे सॅम्पल्स तिला द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे आता दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे. कला अद्वैतकडे बघतच राहते. अद्वैत म्हणतो, आई, आपला नाईलाज आहे, आता आपण काहीही करू शकत नाहीये. आता ही सरोज म्हणते, अरे पण मला ही मुलगी घरात सहन होत नाही, तर ऑफिसमध्ये काय सहन होणार आहे? अद्वैत म्हणतो, आई, खरंच नाईलाज आहे, आपण काहीही करू शकत नाही. आबांना तिची डिझाईन्स आवडली आहे, स्वामीनाथनला सुद्धा तिची डिझाईन्स आवडली आहे. आई सॉरी, पण हाच आपल्या कामाचा पॅटर्न आहे, आपल्याला हे सगळं प्रेझेंटेशन द्यावंच लागेल. आता सरोज म्हणते, कामाचा पॅटर्न बदलता येतो रे, मला ही मुलगी ऑफिसमध्ये सहन होणारच नाहीये. अद्वैत म्हणतो, आई खरंच सॉरी, नाईलाज आहे आपल्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. आई, डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना, स्वामीनाथनला, सगळ्यांना तिचीच डिझाईन्स हवी आहे. तिचं आपल्या ऑफिसमध्ये असणं आता अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कामासाठी आणि आपल्या सगळ्याच ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी ते गरजेचं आहे. आपण आता त्यासाठी टाळाटाळ करूच शकत नाही. आता सरोज वहिनी म्हणतात, अरे पण आता तेवढ्यात यांच्या घरी पाहुणे आलेत, येऊ का सरोज वहिनी, असं ते दारातूनच म्हणतात. मग आता सरोज अरे आनंद भाऊजी, या ना प्लीज, या. सरोज स्वतः येते समोर आणि वेलकम करते त्यांना आणि म्हणते, अंजू, आबांना सांग आनंद भाऊजी आलेत. आता रोहिणी लगेच खुश होते, कारण रोहिणीनेच यांना फोन करून बोलवलंय. आबा येतात तिथे आणि म्हणतात, अरे वा अनंता, अलभ्य लाभ, किती दिवसांनी आलायस रे, किती दिवसांनी भेट व्हायली आपली. राहुल विचारतो, मॉम हे कोण आहेत? आता रोहिणी म्हणते, हा माझा कझन आहे अनंता आणि ही त्याची फॅमिली आहे. मीच बोलवलंय ह्यांना मुद्दाम, म्हणजे रोहिणीचा चुलत भाऊ आहे तो. आता राहुल म्हणतो, तू का बोलवलंस मुद्दाम? आता रोहिणी म्हणते, बघ न, आता घरात पाहुणे आल्यावर त्यांचा पाहुणचार कोण करणार? कला. त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करणार? कला. आता त्यांच्यासाठी सगळी सरबराई करताना बघ कशी फजिती होते या कलाची. मग बघूयात कशी करेल ती डिझाईन्स आणि तिची कामं. राहुल म्हणतो, स्मार्ट आहेस मॉम तू. मग रोहिणी म्हणते, येस आय एम स्मार्ट. तर आता इकडे यांचं सगळ्यांचं पाहुण्यांचं डिस्कशन दाखवलंय. सरोज म्हणते, भाऊजी 2 वर्ष झाली तर खरंच आपली भेटच झाली नाही, पण खूप छान वाटतं असं अचानक कोणी घरी आलं तर फार आनंद होतो बाई. सरोजचा एकदम मूडच चेंज झालाय. आता ते ताई म्हणतात की अहो अचानक कसलं, रोहिणीने एवढा आग्रह केला आम्हाला, म्हटलं जावंच. तीच म्हणाली काकांना आठवण येते तुमची, तुम्ही आलात तर बरं वाटेल काकांना. आता रोहिणी म्हणते, हो अगं सरोज बहिणी, मीच फोन करून बोलवलं ग यांना आणि मुद्दामच सांगितलं नाही मी कोणाला. सरप्राईजेस छान असतात ना, म्हटलं सरप्राईज द्यावं सगळ्यांना. अगं सरोज वहिनी, तू नेहमी म्हणतेस ना आपल्याला हवेसे पाहुणे आले तर छानच वाटतं, शिवाय डॅड सुद्धा नेहमी तुमची आठवण काढतात. आता सरोज मनामध्ये विचार करते, ही बरी आहे ना, अचानक ही एवढी चांगली कशी काय वागायला लागली आहे.
अद्वैत आणि राहुलच्या लग्नात ते भारताच्या बाहेर होते ना, त्यामुळे मी विचार केला की आता त्यांना त्या निमित्ताने बोलावून घ्यावं. नाही, सुनांना बघतील ना त्या निमित्ताने. पण प्रेक्षकांनो, नैना काही दिसेना हो 4-5 एपिसोडपासनं. असो, आता कला तिथे आली आहे. मग सरोज म्हणते, चला कुठच्या का निमित्ताने होईना तुम्ही आलात ना, हे फार छान झालं बघा भाऊजी. आता अद्वैत त्या मुलाशी बोलतोय, काय रे प्रसाद, कसा आहेस तू? म्हणजे त्यांची फॅमिली आली आहे ना. आता अद्वैत म्हणतो, कसा आहेस प्रसाद? तो म्हणतो, मस्त आहे. मग आता तो अद्वैत पुढे विचारतो, सायली कशी आहे? मग आता त्या काकू म्हणतात, अरे आम्ही इतके दिवस तिच्याकडेच होतो, आमच्या सायलीला लंडन मानवलंय बरं का. आबा म्हणतात, काय रे प्रसाद, केवढा मोठा झालास, बापाच्या उंचीला आला बरं का. हे बघा, लई वर्षांनी आलाय, जेवल्याशिवाय जायचं नाही हं. या बरं, बसा. आता हे सगळे पाहुणे मंडळी बैठकीमध्ये बसलेत हॉलमध्ये आणि लगेच सरोज कलाला म्हणते, पाणी आण ग जरा. आता कला म्हणते, हो आलेच हं. आता कला पाणी आणायसाठी म्हणून गेली आहे किचनमध्ये आणि सरोज तिच्या मागे मागे जाते. आता ही रोहिणी म्हणते, वा कला, आता दिलेल्या किचनमध्ये सुखी राहा. आता डिझाईन्स तयार करणं तर सोड, पण तुला विचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाहीये. आणि एकदा का तुझ्या हातून कामात चूक झाली की तुला बिझनेसमध्ये घेताना डॅड 100 वेळेला विचार करतील. आणि प्रेक्षकांना पुढचा सीन त्यांनी खरं तर छान दाखवलाय. कला पाणी आणायला म्हणून किचनमध्ये गेलेली असते, तेव्हा सरोज किचनमध्ये येऊन कलाला खूप झापते काय, तिला जवळपास तिने धडा शिकवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. सरोज कलाला म्हणते, आता पाणी देऊन लगेच पळायचा प्रयत्न करू नकोस. मी जरी तुला सून मानत नसले ना, तरी चांदेकराची सून म्हणूनच बाकीचे जण तुझ्याकडे बघतात. तुला उद्या डिझाईन्स द्यायचे, त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचे, डिझाईन्स बनवायचे, हे सगळं मला माहिती आहे. पण घरातल्या कामामध्ये कामचुकारपणा करायचा नाही. घरातली सगळी कामं अंजूच्या अंगावर टाकायची आणि आपण डिझाईन्स बनवायच्या, हे मला खपणार नाहीये. आबा तुझं सतत कौतुक करतात ना की तू छान डिझाईन्स बनवते म्हणून. तुला जर तुझं कौतुक हवं असेल तर तुला कामं तर करावीच लागणार. आणि जेवण बनवायचं होतं म्हणून डिझाईन्स बनवू शकले नाही, हे कारणं मला सांगायची नाहीत. आणि घरातलं काम करायचं आणि मला डिझाईन्स बनवायची म्हणजे बनवता आली नाही असं मला सांगायचं नाही. आणि आबांना पण सांगायचं नाही, त्यांची सहानुभूती मिळवायची नाहीस. मी तुला हे सगळं यासाठी सांगतेय कारण तू काहीही करू शकतेस, हे मला माहिती आहे. तुझे फार अनुभव आलेत हं मला, म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आली आहे. तुला डिझाईन्ससाठी प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी अद्वैत बरोबर तुला डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे, हे सगळं मला कळतंय. पण घर आणि ऑफिस हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. दोन्हीकडे मला कामचुकारपणा केलेला चालणार नाही. ऑफिस आणि घर दोन्हीही व्यवस्थित मॅनेज करायचे आणि मग कामं करायची. आणि उद्या जाऊन जर काही नुकसान झालं तर ह्यापुढे तू चांदेकरांसाठी काम करणार नाहीस, हे लक्षात ठेवायचं. कळलं का तुला मी काय बोलले? प्रेक्षकांनो, कधी कधी ही मोठी माणसं रागवतात, पण त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा एक समज असते, एक धडा असतो. आता कलाने जर हे सगळं व्यवस्थित शिकून घेतलं तर कला किती जबाबदारी शिकेल. म्हणजे कला आहेच परफेक्ट, पण त्यातनं ती आणखीन परफेक्ट होईल असं नाही का वाटत? असं प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी आपण चिडून नाही घ्यायच्या, त्या समजून शांतपणे उमजून करायच्या असतात. आता या सगळ्या गोष्टीचा कलाला फायदा होणार हे मात्र नक्की. सरोजताईंनी सुद्धा त्यांच्या वयामध्ये हे सगळं मॅनेज करूनच एवढा उत्तम व्यवसाय निर्माण केलेला आहे, त्यामुळे कलाला पण याची मदत होईलच. हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय अद्वैत कलाला म्हणत असतो, तुला डिझाईन्स बनवायची आहे, तू जे कमिटमेंट केलंय ते लक्षात ये ना तुला, नाहीतर तोंडावर पाडशील मला. कला म्हणते, हे बघ, मी काही तुला आतापर्यंत तोंडावर पाडलेलं नाहीये आणि मला माहिती नव्हतं पाहुणे येणार आहेत अचानक वेळेवर. मग आता अद्वैत विचार करतो, बापरे, आता ही जर या कामात राहिली तर मी तोंडावर पडेल. हिने एवढी मोठी कमिटमेंट देऊन ठेवली आहे ऑफिसमध्ये. आता आबा सगळं झाल्यावर कलाला विचारतात, जेवलीस का कला? कला डिझाईन बनवत असते तेव्हा ही कला म्हणते, नाही आबा, आधी काम करते मग डिझाईन्स बनवते. अद्वैतला आता हे आबा रागवत. आबा अद्वैतला म्हणतात, काय रे अद्वैत, तुझं जेवण झालं का? अद्वैत म्हणतो, हो आबा, कधीच झालं. आता आबा चिडतात आणि म्हणतात, काय रे, तुला सांगताना काही वाटतं का? तुझी बायको उपाशी आहे ना, आता ती काम करतीये ना, तिला भरीव एक एक घास आणि दोघही जण इथे मिळून मिसळून काम करा. प्रेक्षकांनो, नवरा स्वतःच्या हाताने जेव घालतोय म्हणल्यावर कलाला केवढं मोठं स्वर्ग सुख आहे हे. हा, त्यासाठी आपल्यालाही म्हणजे बायकोलाही मेहनत करावी लागते बरं का. छानच होता हा आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग. कला आणि अद्वैत अशा छोट्या छोट्या प्रसंगातून
माध्यमातून एकमेकांच्या जवळ येणार हे नक्की आहे. आणि आज सरोजताईंनी नकळत का होईना पण कलाला उत्तम गृहिणी आणि उत्तम बिझनेस वुमन होण्याचे धडे दिलेत. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला कमेंट करून कळवा हं. कलाची मज्जा आहे बाबा, अद्वैतच्या हाताने जेवणार आहे ती. छानच होता आजचा भाग. धन्यवाद.